नमस्कार, मी BM टोपे, विक्रीकर उपायुक्त वॅट प्रशासन सातारा। 1 जुलै 2017 पासून गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट अंमलात आलेला आहे। या कायद्यानुसार व्यापाऱ्यांना विक्रीकर विभाग सातारा या ठिकाणी ऑलरेडी प्रोव्हिजनल ID दिलेले आहेत। त्या प्रोव्हिजनल IDचा उपयोग करून आपण बिल इश्यू करू शकतो। बिल इश्यू करताना प्रत्येक वेळेस SSN कोड पाहण्याची तशी आवश्यकता नाही आहे। सॉफ्ट कॉपीमध्ये HSN कोडचे जवळजवळ 800 पानांचे फाईल आपल्याकडे आहे। एकदा आपण जो काही व्यवसाय आहे त्याच्या कमोडिटीचा HSN कोड एकदा घेतल्यानंतर त्याला प्रत्येक वेळेस त्या फाईलमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही। त्याच्यामुळे बिल करताना अशा काही अडचणी येत नाही आहेत। बिल करत असताना आपला राज्यामध्ये सेल असेल तर बिझनेस टू बिझनेस असेल तर इनवॉइस इश्यू करायचं आहे, परंतु मेडिकल किंवा या बाकीच्या फील्डमध्ये ज्या ठिकाणी कॉम्पोजिशन आहे किंवा घेतलेला असेल तर ॲट द एंड ऑफ द डे संपूर्ण सेलवर एक बिल केलं तरी चालू शकेल। आणि बिझनेस टू बिझनेस असेल तर प्रत्येक इनवॉइस इश्यू करायचा आहे। त्याच्यामुळं जनतेने किंवा व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये फार काही क्लिष्टता आहे असं काही समजून घ्यायचं कारण नाही आहे। GSTमध्ये बिलिंगची पद्धत अत्यंत सोपी आहे। त्याच्यामुळं आपण या नवीन प्रणालीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांना दिलासा देण्याचं काम आपण करावं, तर जेणेकरून सरकारला या सर्व योजना हा जो काही टॅक्स मिळतो याचा योजना राबवत असताना उपयोग होईल अशी आमची धारणा आहे। धन्यवाद। नमस्कार, मी गुरुप्रसाद सारडा, चेंबर ऑफ कॉमर्स सातारा या संस्थेचा अध्यक्ष आणि मिसेस नगराज शिवनाथ सारडा सातारा या किराणा भुसार होलसेल व्यापारी फर्मचा भागीदार। मी GST संदर्भात आपणास माझ्या व्यवसायासंदर्भातील जे काही बदल आहेत ते थोडक्यात सांगू इच्छितो की किराणा भुसार व्यावसायिकांना GSTचा फार मोठा काही परिणाम होणार नाही। किराणा भुसार व्यवसायात फक्त जे ब्रँडेड माल, उच्च प्रतीचे माल आणि उच्च प्रतीच्या व्यक्तींना जे माल विकले जातात त्याच्यावर फक्त 5% GST लागून ते थोडेफार महाग होण्याची शक्यता आहे। परंतु सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या मालामध्ये कोणत्याही पद्धतीचे बदल न घडल्यामुळे किंवा GST जादा न लागल्यामुळे ते आहे या किमतीतच लोकांना मिळत राहतील याची मी ग्वाही देत आहे। कायद्यामध्ये थोडा बदल झाल्यामुळं संपूर्ण सॉफ्टवेअरच्या रचना वगैरे बदलल्यामुळं एक 8 दिवसात GSTची अंमलबजावणी आम्ही सुरू करणार आहोत। कारण सॉफ्टवेअरमध्ये जे अपग्रेडेशन करावं लागतं ते अद्याप काही झालेलं नाही आणि जे करून देणारे आहेत त्यांच्याकडे एवढं मोठ्या प्रमाणात काम आहे की ते काही एका दिवसात सगळ्यांचं करून देऊ शकत नाही। तरी 8 दिवसात सातारा शहरात GSTचं सर्व काम सुरळीत सुरू होईल अशी मला खात्री आहे। किराणा व्यवसायात खाद्यतेलावर 6% व्हॅट हा महाराष्ट्र सरकार आकारत होता। GSTमध्ये तो 5% होणार आहे, म्हणजे जवळपास हा त्याच प्रमाणात राहणार आहे। तसेच साखरेला एकूण क्विंटलला 195 रुपये एक्साईज ड्युटी व उपकर लागत होता, तो आता सरसकट तो कमी होऊन 5% GST लागणार आहे। म्हणजे सरासरी आपण जर
ठोकीतली म्हणजे विदाऊट ड्युटी साखरेचे दर बघितले तर आजच्या तारखेला 3500 रुपयाच्या आसपास आहेत. म्हणजे 175 ते 180 रुपये GST त्याला लागेल. म्हणजे जवळपास साखर, तेल, हे जे वस्तू आहेत, साबुदाणा, ह्या सर्व वस्तूंना आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचे जवळपास जे जुने व्हॅटचे दर होते ते GSTमध्ये राहिल्यामुळं दरात कोणत्याही फार मोठी बदल होणार नाही. ओके. इंजेक्शन म्हणून त्याने आम्ही आणले. सर म्हणजे काय एक्सपायर झाला म्हणून तुम्हाला त्यांनी नाही म्हणून सांगितलं. पावडर वगैरे काय नाही. नमस्कार, मी प्रसाद पाटील, आरंगला मेडिकल स्टोअर्स, मोती चौक, सातारा. सध्या हे जे GSTचं जोरदार अख्ख्या देशभर जे हे वाहत आहे, वारं वाहत आहे, तर त्यासाठी मी आपल्यासमोर 1-2 मिनटं बोलणार आहे. विशेष म्हणजे GSTचा खूप मोठा फायदा येणाऱ्या काळामध्ये लोकांना होईल यात काही शंकाच नाही आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये ही जी पूर्ण देशभर जे हे सगळं एक कर हा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो सगळ्यात चांगला आहे. नाहीतर आत्तापर्यंत स्टेट वाईज जे वेगवेगळे कर होते तर त्यासाठी व्यापारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरडला जायचा की वेगवेगळे कर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये भरायला लागायचे. पण आता GSTमुळे ते खूप सुकर झालेलं हे नक्की आहे. अर्थात वेगवेगळ्या स्लॉट प्रमाणे ते जे भरायला लागणार आहे तेही अजून चांगलं आहे. म्हणजे जो छोटा व्यापारी आहे त्याला कमी प्रमाणामध्ये कामकाज आहे कर भरण्याच्या संदर्भातलं. जो मोठा व्यापारी त्यासाठी त्याला जास्त म्हणजे जास्त म्हणण्यापेक्षा जास्त रिटर्न फाईल करायला लागणार आहेत. पण ते एकंदरीत सगळ्या येणाऱ्या काळामध्ये सुकर होईल अशी खात्री वाटते. मेडिकल लाईनबद्दल बोलायचं झालं तर अजून काय झालं की आमच्या काही शंका आहेत, त्या शंकांची उत्तरं आम्हाला पूर्णपणे मिळालेली नाही आहेत. कारण हे जे प्रत्येक प्रॉडक्टसाठी HSN कोड जे आलेले आहेत तर त्या HSN कोड टाकण्यासाठी गव्हर्नमेंटनं जर त्याची काही आधी तरतूद केली असती तर खूप बरं झालं असतं. कारण 1 जुलैला म्हणजे थोडक्यात 30 जूनच्या रात्री 12 वाजता GST डिक्लेअर झाला पूर्ण देशभरासाठी. पण मेडिकलवाल्यांकडे खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचे ब्रँड असतात. म्हणजे कॉस्मेटिक आहे, आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथिक आहे, होमिओपॅथिक आहे, व्हेटरनरी आहे, इतक्या किंवा जनरल प्रॉडक्ट आहेत. या सगळ्या याच्यावर HSN कोड लागू करण्यात आलेला आहे. तो HSN कोड टाकण्यासाठी आम्हाला जो गरजेचा जो वेळ पाहिजे होता तो आम्हाला देण्यात आलेला नाही आहे. तो वेळ आम्हाला असता किंवा त्याच्यावर जर सरकारनं विचार करून थोडा आम्हाला 1 महिन्याचा विषय वाढवून देऊ शकले तर खूप त्यात आम्हाला मदत होईल. कारण काय होतंय, महिन्याची सुरुवात म्हणलं की लोकांच्या पेन्शन जमा होतात, त्याच्यामुळे गर्दी मेडिकलमध्ये औषधं घेण्यासाठी महिन्याच्या औषधं घेण्यासाठी वाढती. आणि म्हणजे काउंटर मॅनेज करायचा का HSN कोड टाकायचे. बरं, HSN कोड टाकल्याशिवाय आम्हाला आमच्या तारखाही पुढच्या सुरू करता येत नाही. आमचं अजूनही कामकाज 30 जूनवरच चालू आहे. म्हणजे नवीन तारखा जर जोपर्यंत आम्ही आता हे सगळं आमचं काम व्हायला कमीत कमी 7 ते 8 दिवसाचा आम्हाला वेळ पाहिजे HSN कोड टाकायला. आणि HSN कोड टाकून झाल्यानंतर आम्ही त्या तारखेपासून पुढं आमचा सेल कंटिन्यू करणार. आत्ता आमची खूप दमछाक होतीये, आमच्या सगळ्या स्टाफची खूप दमछाक होती एकंदरीतच. म्हणजे हे माझं वैयक्तिक नाही आहे, एकंदरीतच सगळे मेडिकलवाले एकमेकांशी फोनवरनं सतत कॉन्टॅक्टमध्ये आहेत की तुमचं कुठपर्यंत आलंय, आमचं कुठपर्यंत आलंय. तर ह्या सगळ्याला एक थोडासा रिलीफ किंवा कन्सिडर करताना जे टॅक्सेशन पिरियड आहे तो थोडासा जर 8-15 दिवसानंतरचा जर केला तर आम्हाला सगळ्यांना तो रिलीफ मिळेल. एवढंच एक सांगण्याचा त्याच्यामधला भाग आहे. तर त्याप्रमाणे काही सरकार करू शकलं तर वेल अँड गुड. आम्ही तयार आहोत, तो भाग कुठलाच नाही आहे. शेवटी जे काही आहे जे ह्याच्याप्रमाणे जे रूलप्रमाणे जे काही आहे तर ते आम्ही आमचं चालूच आहे. पण त्यात नाही काही जर त्याच्यामध्ये थोडासा विचार करता आला. काही न्यूजपेपरमध्ये अशाही बातम्या काल वाचण्यात आल्या की
काहीतरी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीसाठी 1 महिन्याचा पिरियड त्यांनी पुढं वाढवलेला आहे, पण आमच्या असोसिएशनकडे अजून त्याचं कुठलेच ऑथेंटिकेशन काही अजून आलेलं नाही आहे. तर या सगळ्या संदर्भामध्ये काय विचार होणार आहे, काय नक्की समोर येणार आहे हे अजूनही माहीत नाही आहे. अजूनही थोडीशी संभ्रमावस्था आमच्यामध्ये आहे. तर या सगळ्यासाठी जे काय असेल GSTच्या संदर्भामध्ये तर ते टायटल्स क्लिअर व्हावेत आणि आम्हाला आमच्या कामाची दिशा नक्की समजावी एवढीच एक विनंती त्या निमित्तानं मी करतो सगळ्या असोसिएशनतर्फे. आणि हे जे आहे याचा नक्की फायदा सगळ्यांना हो. हॅव अ हॅपी GST टू ऑल. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या औषधांच्या ज्या किमती आहेत, औषध ही म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा आपल्याला 3 गरजा आहेत आपल्या आयुष्यातल्या, तसंच आता औषध ही आपल्या गरजेचं औषध म्हणजे गरजेची गोष्ट झालेली आहे. घरटी प्रत्येक एक माणूस आजारी असतोच, नाही असं नाही. तर त्या सगळ्या संदर्भामध्ये अजून नागरिकांमध्येही ही संभ्रमावस्था आहे की औषधांच्या किमती नक्की वाढणार आहेत नाही, कारण आम्हाला आता काउंटरवरनं विचारणा सुरू झालेली आहे मागच्या एक 8-15 दिवसात की औषधांच्या किमती नक्की काय वाढणार, कमी होणार. पण याच्यामध्ये सुद्धा अजून गव्हर्नमेंटचं काही नक्की टायटल आम्हाला समजलेलं नाहीये किंवा अजून आमच्यासमोर काही आलेलं नाहीये. पण असं लक्षात येतं की हे सगळं संमिश्र स्वरूपाचं आहे. काही औषधांच्या किमती वाढणार आहेत किंवा अगदी जे लाईफ सेव्हिंग ड्रग आपण म्हणतो, कॅन्सर असेल किंवा त्या संदर्भातले जे कुठलेही आजार असतील की जे लाईफ सेव्हिंग ड्रगमध्ये आपण वर्गीकृत करतो, तर त्याच्या किमती कदाचित कमी होतील असं आत्ता थोडंसं आमच्यासमोर येत आहे. आणि काही औषधांच्या किमती वाढणारी आहेत, कारण हे जे काही औषधांना डायरेक्ट म्हणजे 0%, 5%, 12%, 18% आणि 28% एवढ्या 5% हे पूर्ण औषधं सगळी वर्गीकृत झालेली आहेत. तर काही औषधं जी पूर्वी 6% होती ती आता 12% झाली आहेत. काहींची किमती डायरेक्ट 28% झाल्यात किंवा काही बाबतीत असं झालं ज्यांच्या पर्सेंटेज पूर्वी 13.5% होते ते 5% झालेत, 6% जे होते ते 5% झालेत. त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये कदाचित काही औषधांची किमती कमी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ह्याही बाबतीत थोडीशी संभ्रमावस्था आहे, पण संमिश्र समजते आम्हाला, लक्षात येते की काहींच्या किमती कमी होतील, काहींच्या किमती वाढतील. ते आता नागरिकांना थोडंसं हे सगळं थोडं वेट अँड वॉच याच ह्याच्याकडे आपल्याला लक्ष देऊन पुढे गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे म्हणजे स्टँडर्ड औषधं आणि जनरिक औषधं असे त्याचे 2 भाग पडतात. तर जनरिक याचा अर्थ सब स्टँडर्ड ड्रग. तर जनरिक औषधांवरही त्याचा कदाचित थोडाफार परिणाम होण्याची चिन्ह आहेत. स्वस्त पडतात हा जरी एक भाग असला तरी थोडाफार किमतीमध्ये कमी जास्त फरक पडण्याच्या दृष्टीनं, कारण GST याचा अर्थच हा आहे की पूर्ण एक पद्धतीचा टॅक्स म्हणजे मी कन्याकुमारीमध्ये जरी औषध घेतलं आणि मी काश्मीरमध्ये जरी औषध घेतलं तरी मला MRP सेमच मिळणार आहे. त्याच्यामुळं हे सगळ्या औषध म्हणजे अर्थात सगळ्याच प्रॉडक्टच्या बाबतीत आहे, पण आपण औषधांबद्दल बोलतो आहोत. त्याच्यामुळे अगदी फॉर एक्झाम्पल क्रोसिन जर एक 13-14 रुपयाला जर ते पाकिट आहे 15 गोळ्यांचं स्ट्रीप आहे, तर मी ती कुठेही भारतात कुठेही जरी घेतली तरी मला ती सेम MRPला मिळणार आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली स्टँडर्ड असो किंवा जनरिक असो ह्याचा जो फरक पडणार आहे तो जनरिकला पण तसाच पडणार आहे आणि स्टँडर्डला तर तो ऑब्व्हियसली आत्ता मी तुमच्यासमोर डिस्कस केलं सो त्याचप्रमाणे फरक पडेल किमतींमध्ये. तर त्याच्यामध्ये कदाचित जनरिक औषधांमध्ये म्हणजे स्वस्त किंवा त्यातला मार्जिन रेशो किती राहील हा अजून परत पुढं येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल. अजूनही त्याच्याबद्दल पूर्ण काही टायटल क्लिअर नाही आहेत, पण जनरिक औषधांच्या MRPs मध्ये आणि त्याच्या रेट डिफरन्स त्याचा मार्जिन रेशोमध्येही बऱ्यापैकी फरक जाणवेल असा अंदाज आहे. नमस्कार, मी आयश्वर्या पाटील. जसं सगळीकडे आता सध्या GSTची चर्चा चालली आहे तसं मलाही त्याच्यावर एक गोष्ट बोलायची होती. आता GSTने सगळ्याच प्रोडक्टवर ऑलमोस्ट टॅक्स लावलेलेच आहेत, पण मला असं वाटतं की जी रेग्युलर मंथली यूज जो प्रॉडक्ट आहे, सगळ्या घरी जो मंथली यूज केला जातो आपले सॅनिटरी पॅड्स लेडीजना,
त्याच्यावर GSTनी 28% GST त्याला अलॉट केलं आहे, विच इज ॲक्च्युली नॉट अफोर्डेबल. कारण त्याचं 28% जर त्याला GST लावलं आहे तर मग त्याची ऑब्व्हियसली MRP सुद्धा वाढणार, विच इज परत लोकांना परचेस करायला अफोर्डेबल नाही आहे. जे आपले ग्रामीण भागातले लेडीज आहेत ज्यांना आपण रेग्युलर एड्युकेट करतोय की तुम्ही सॅनिटरी पॅड्स वापरा, हायजिननेस वापरा, तर मग जर आपण त्या गोष्टीची, त्या इम्पॉर्टंट गोष्टीची जर आपण टॅक्स वाढवली, त्याची MRP वाढवली, तर त्यांना परचेस करायला परत अतिशय प्रॉब्लेम होईल, विच इज नॉट गुड फॉर द हेल्थ ऑल्सो. त्यांना मग परत त्यांना काही रोग सुरू होतील, नाही तर डिझीज सुरू होतील. म्हणून आणि आपण मध्ये न्यूज चॅनल्समध्ये पण बघितलं अमृता फडणवीसजी ज्यांनी गव्हर्नमेंटला आवाहन केलं की तुम्ही सॅनिटरी पॅड जे आहे ते तुम्ही GSTवर टॅक्स फ्री लावा, सो दॅट इट इज कन्व्हिनियंट फॉर सगळ्या क्लासच्या लोकांना ती गोष्ट परचेस करायला जी नेसेसरी आहे, जी हेल्थ तुमचं हायजीन मेंटेन करते. तर तेवढं गव्हर्नमेंटनी कन्सिडर करावं. आणि जे GST जे सॅनिटरी पॅड्सवर तुम्ही 28% लावलाय तो फक्त तुम्ही टॅक्स फ्री कराल, एवढी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्या गव्हर्नमेंटला. सो थँक्यू. नमस्कार, मी कैलास भट ॲक्मे इन्फोविजन सिस्टीम्समधून बोलतो आहे. ॲक्मे इन्फोविजन सिस्टीम्स गेले 22 वर्ष व्यापाऱ्यांना सॉफ्टवेअर देते. त्यामुळे तसं पाहिलं तर टॅक्सेशनच्या 3 प्रकारात, म्हणजे पहिल्यांदा सेल टॅक्स होता, नंतर वॅट आणि आता GSTच्या रेजिममध्ये आम्ही व्यापाऱ्यांना निरनिराळ्या सर्व्हिसेस देतोय. आता यामध्ये ॲक्मे इन्फोविजन सिस्टीम साताऱ्यामध्ये जवळजवळ सातारा, कराड आणि सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4,500 व्यापाऱ्यांमध्ये ॲक्मेचं सॉफ्टवेअर वापरलं जातं. आणि त्यामुळे आमच्या निरनिळ्या, आणि ते फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर, रिटेलर्स, होलसेलर्स, मॅन्युफॅक्चरर्स, छोटे फूड इंडस्ट्री या सगळीकडे असल्यामुळं आम्हाला निरनिळ्या व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट येत असतो. आता हे जे GSTचं जे सॉफ्टवेअर आहे, त्या GST ॲक्टमुळं जी काही व्यापाऱ्यांची ट्रान्झॅक्शन आहेत त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन्समध्ये निरनिळ्या पद्धतीचे बदल झालेले आहेत आणि सॉफ्टवेअरमध्ये ते आम्ही सगळे इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. याचबरोबर कसं आहे की आता प्लेस ऑफ सप्लाय, म्हणजे तो व्यापारी कुठल्या व्यापाऱ्याशी काम करतोय, म्हणजे तो B2B मध्ये आहे का B2C मध्ये आहे, या पद्धतीनं त्याचं जे ट्रान्झॅक्शनचं पॅटर्न आहे, ट्रान्झॅक्शनचं जे कामकाज आहे, तर ते आता बदलणार आहे. आणि या दृष्टीनं सर्व चेंजेस आम्ही सॉफ्टवेअरमध्ये केलेले आहेत. याच्या पुढं जाऊन व्यापाऱ्यांसाठी त्यांना दर महिन्याला जी रिटर्न्स फाईल करावी लागणार आहे ती ॲक्मेच्या सॉफ्टवेअरमधनं ॲटोमॅटिक होणार आहे. ॲक्मे हे NSDL आणि मास्टर इंडिया या 2 कंपन्यांसाठी ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे ASPs आहे म्हणून रजिस्टर्ड झालेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही व्यापाऱ्यांना डायरेक्ट आमच्या सॉफ्टवेअरमधनं त्यांची रिटर्न फाईल करून त्यांचं काम सोप्या पद्धतीनं करू शकणार आहोत. म्हणजे जे दर महिन्याला 3 रिटर्नचं टेन्शन जे व्यापारी घेत आहेत तर त्याची काही गरज पडणार नाही आहे, कारण त्यांचं रिटर्न ॲटोमॅटिकली GSTN पोर्टलवर जाणार आहे आणि सगळा त्यांचा आउटवर्ड सप्लाय, त्याचं मॅचिंग, रिकन्सिलेशन हे सॉफ्टवेअरमधनं ॲटोमॅटिक होणार आहे. आत्ता खरं बघायला गेलं तर जसं लोकांना व्यापाऱ्यांना रिटर्न भरायचं जसं टेन्शन आहे, तसंच त्यांना GST कायद्याची माहिती या दृष्टीनं सुद्धा काही आपल्याला अडचणी किंवा चॅलेंजेस आहेत. आज आमची कंपनी सॉफ्टवेअरमध्ये असली तरी आम्हाला खऱ्या अर्थानं ही चॅलेंजेस फेस करावी लागत आहेत की ज्यामध्ये व्यापाऱ्यांना HSN कोड्स किंवा त्यांचे टॅक्स रेट याच्याबद्दलचं अजून जी माहिती नाही आहे, प्रिन्सिपल्सकडनं त्यांच्या माहिती यायची आहे, ह्यामुळं त्यांना जे डिसिजन मेकिंग त्यांच्या बिझनेसमध्ये करता येत नाही, त्यामुळं आम्हाला खरे प्रॉब्लेम्स येत आहेत. व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं आता अशीच अडचण आहे की त्यांना खरं तर आपण कंपोजिशनमध्ये जायचं, रजिस्टर्ड व्हायचं का अनरजिस्टर्ड व्हायचं, असे खूप फंडामेंटल बेसिक प्रश्न पण आहेत. त्याच्या पुढे जाऊन मग प्रत्येक प्रॉडक्टला HSN कोड काय टाकायचा, तो उद्या बदलायचा कसा, उद्या त्याच्यावरती टॅक्स रेट कसे अवलंबून आहेत, आणि ह्याच्या पुढे जाऊन रिटर्न फायलिंग, अशी या अडचणी लोकांच्या डोक्यात आहेत. त्याबाबत व्यापारी गोंधळलेले आहेत. पण परिस्थिती झपाट्यानं पालटते. खरा प्रश्न काय होता की 15 तारखेपर्यंत व्यापाऱ्यांना असं वाटत होतं की GST कायदा हा 1 सप्टेंबरला येईल आणि 1 जुलैला येणार नाही. त्यामुळे सगळेजण थोडेफार शांत होते, त्यावरती काम करत नव्हते. पण गव्हर्नमेंटनी डिसिजन ठेवून 1 जुलैलाच तो सुरू केल्यामुळं कमी वेळ मिळाल्यामुळं ही खरी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अवेअरनेस कमी आहे. पण आता मात्र सगळीजण हात धुवून कामाला लागले तसं दिसतंय. त्यामुळं अशी परिस्थिती आहे की आमच्या इथं सुद्धा सगळे व्यापारी येत आहेत, त्यांच्या कर सल्लागारांकडे जात आहेत, निर्णय माहिती घेत आहेत, असोसिएशनशी बोलत आहेत. आणि मला असं वाटतं की पुढच्या 5-7 दिवसात हे सगळं चित्र सुरळीत होईल. याचं कारण असं की व्यापारी लोक आता HSN कोड टाकायला लागलेली आहेत. ऑलरेडी त्यांनी
म्हणजे आमच्या इथं अशी परिस्थिती की 1 तारखेला सकाळी 9 वाजता आमच्या ऑफिसवरती लोकांनी व्हॉट्सअप केलं की माझं पहिलं बिल प्रिंट झालेलं आहे ॲक्मेच्या मदतीनं. असे कितीतरी व्यापारी होते जे व्यापाऱ्यांनी सुरुवात केलेली नव्हती कामाला, त्यांना थोड्या अडचणी आल्या, पण त्या आता संपून जातील. 5-7 दिवसात सगळ्या गोष्टी सुरळीत होऊन जातील. आता यामुळे एक मोठा बदल असा होणार आहे की यामुळं व्यापाऱ्यांमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटरायझेशन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. काम वेळच्या वेळेला दर महिन्याच्या महिन्याला करायची प्रवृत्ती वाढणार आहे आणि त्यामुळे फरक काय पडणार आहे की ह्या करप्रणालीमुळंच एक इफिशियन्सी म्हणजे व्यापाऱ्यांना त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्यांच्या संस्थेमध्ये इंटरनल इफिशियन्सी डेव्हलप होईल, कारण त्यांना दर महिन्याच्या शेवटी त्यांचं अकाउंटिंग कंप्लीट करावं लागेल. याच्या पुढं जाऊन व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं परप्रांतातला माल घेणं किंवा विकणं किंवा जी इतर लांबवर ट्रान्सपोर्टेशनला जे प्रॉब्लेम होते ते कमी झाल्यामुळं त्यांचं कामकाज सोपं होणार आहे. याच्या पुढं जाऊन जे करावर कार बसत होता त्यामुळं जे कंझ्युमरचं जो शेवटी ग्राहक आहे त्याचं जे नुकसान होत होतं ते पण कमी होणार आहे आणि त्यामुळं आज नाही पण पहिल्या काही दिवस सोडले तर 6 महिन्यानंतर GSTचा इम्पॅक्ट होऊन प्राइसेस कमी होणार आणि एक्साईजवरती पूर्वी वॅट लागायचा, काही ठिकाणी CST लागायचा. या सगळ्या प्रॉब्लेममुळं करावर कर ही पद्धती संपून जाऊन कदाचित आपल्याला कमी दरामध्ये माल मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर आता थोडेच दिवसात म्हणजे हे सगळं सुरळीत होऊन ग्राहकांना त्याचा फायदा एक लवकरात लवकर मिळेल असं चित्र निर्माण होत आहे. जास्त मध्ये GSTचं कायच नाही.